आज आपण पर्यावरणीय व्यवस्थापन हा विज्ञान भाग 2 मधला चौथा पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही पर्यावरणाच्या संदर्भाने अभ्यास केलेला आहे. आणि मग अन्नजाळी म्हणजे काय, अन्न साखळी म्हणजे काय, भक्षक कुणाला म्हणायचं, उत्पादक कुणाला म्हणायचं, आणि मग याच्यातले जैविक घटक कोणते, आणि अजैविक घटक कोणते, याचा पण अभ्यास गतवर्षी केलेला आहे. आता यावर्षी आपणाला पर्यावरण, परिसंस्था, परिस्थितिकी, जैवविविधता इत्यादी गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला पाहायचं आहे की परिसंस्था म्हणजे काय. आपल्याला पाहायचं आहे परिसंस्था आणि पर्यावरण. परिसंस्था आणि पर्यावरण यातील संबंध. आपल्याला यानंतर पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं, म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं, पर्यावरण संवर्धन पर्यावरण आणि जैवविविधता, पर्यावरण आणि जैवविविधता. आणि शेवटी आपल्याला पाहायचं आहे जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र. या 5 मुद्द्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर परिसंस्था कशाला म्हणायचं. इयत्ता 5वी पासून आपण शिकत आलेलो आहोत की पर्यावरणामध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात. आणि हे जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये आंतरक्रिया सतत चालू असते. तुम्हाला सांगता येतील जैविक घटकाची अनेक उदाहरणे सांगता येतील. म्हणजे वनस्पती असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, सूक्ष्मजीव असतील, विघटक असतील, ह्या सगळ्यांचा आपण जैविक घटकामध्ये समावेश करतो. हवा असेल, तापमान असेल, सूर्य असेल, नदी असेल, डोंगर असतील, जमीन असेल, हे सगळे आपण अजैविक घटकामध्ये यांचा समावेश करत असतो. जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया चालू असते. यांच्यातली जी परस्पराशी होणारी आंतरक्रिया आहे, ह्या आंतरक्रियेचा मिळून परिसंस्था तयार होते. परिसंस्था कशी तयार होते, जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया मिळून परिसंस्था तयार होते. याच्यातील सर्व या जैविक घटकामधील आणि अजैविक घटकामधील परिसंस्थेमध्ये सगळेच घटक हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कधी कधी आपल्याला असा प्रश्न पडतो की हे लहान लहान किडे जे आहेत यांचं काय काम आहे. शेणात काही ठिकाणी किडे आपल्याला दिसतात. हे शेणातले किडे किती अस्वच्छ असतात. मग याची काही गरज आहे का, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. परंतु या परिसंस्थेमध्ये प्रत्येकाची एक भिन्न भिन्न भूमिका आहे आणि ती भूमिका महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे वनस्पतीशिवाय आपण जगू शकत नाही, कारण ते उत्पादक आहेत. वनस्पती ह्या अन्न निर्मितीचं काम करतात, म्हणून आपण अन्नासाठी त्या वनस्पतीवर अवलंबून आहोत. आणि मग ज्यावेळेस हे सजीव मृत पावतात त्यावेळेस हे विघटक त्याचे विघटन करतात आणि एक प्रकारे जमिनीवरची अस्वच्छता दूर करण्याचं काम करतात. म्हणून या विघटकांचं, ह्या कीटकांचं सुद्धा, ह्या सूक्ष्मजीवांचं सुद्धा या परिसंस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या भोवती असे अनेक घटक आहेत. बघा, परिसंस्थेचा जर विचार केला तर तुम्हाला सांगितलं की परिसंस्था ही जी अजैविक आणि अजैविक घटकाची बनलेली आहे. एक तक्ता आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि त्या ओघ तक्त्यामध्ये तुम्हाला
परिसंस्था ही जैविक आणि अजैविक, जैविक घटक आणि अजैविक घटक असं वर्गीकरण करता येऊ शकते किंवा यापासून हे परिसंस्था बनते, यांच्यात होणाऱ्या आंतरक्रियेपासून परिसंस्था बनते. ठीक आहे. जैविक घटक कोणते तुम्हाला सांगता येतील? या जैविक घटकामध्ये खास करून तुम्हाला दोन भाग करता येतील. एक स्वयंपोषी असणारे आणि दुसरे परपोषी असणारे. या दोन्ही शब्दाच्या व्याख्या आपण गतवर्षी पाहिलेल्या आहेत. स्वयंपोषी कुणाला म्हणायचं आणि परपोषी कुणाला म्हणायचं आपण पाहिलेलं आहे. जे प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे हरितद्रव्याच्या साहाय्यानं सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत काय करतात? फोटोसिंथेसिस करतात आणि अन्न निर्मिती करतात, त्यांना आपण असं म्हणतो स्वयंपोषी. आणि जे या वनस्पतीने तयार केलेल्या अन्नावर अवलंबून आहेत त्यांना आपण म्हणतो परपोषी. आता या परपोषीमध्ये काही विघटक आहेत आणि काही आहेत भक्षक. तुम्हाला ठाऊक आहे की भक्षक आहेत, विघटक आहेत आणि मग हे जे परपोषी आहेत, या परपोषीमध्ये मग प्राथमिक भक्षक आहेत, द्वितीय भक्षक आहेत, तृतीय भक्षक आहेत, सर्वोच्च भक्षक आहेत. अशा प्रकारे भक्षकांची सुद्धा पोषण पातळी आहे. अजैविक घटकाचं आपण वर्गीकरण करताना काही घटक हे भौतिक आहेत तर काही घटक हे रासायनिक आहेत. भौतिक आणि रासायनिक असं आपल्याला या घटकांचं वर्गीकरण करता येऊ शकतं. आणि मग भौतिक घटक किंवा रासायनिक घटक असं आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. भौतिक घटकामध्ये आपल्याला हवा, पाणी आहे, बाष्प आहेत, खनिज आहे, मृदा आहे, हे भौतिक घटकामध्ये येऊ शकतं. रासायनिक घटकामध्ये जी पोषद्रव्ये वापरतो आपण ते पोषद्रव्ये आहेत, क्षार आहेत, या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला या रासायनिक घटकामध्ये करता येऊ शकतो. अशा प्रकारे परिसंस्थेमध्ये असणाऱ्या या सर्व घटकांची आंतरक्रिया जी आहे, ह्या आंतरक्रियेतून आपल्याला परिसंस्थेची निर्मिती होते हे लक्षात येतं. आपल्याला ठाऊक आहे की एक अन्नसाखळी पर्यावरणामध्ये कार्यरत असते. ही अन्नसाखळी कशी कार्यरत असते? उत्पादकांनी तयार केलेलं अन्न शाकाहारी खातात. शाकाहारी हे मांसाहारी पदार्थ, मांसाहारी प्राण्यांचे ते अन्न म्हणून उपयोग होतो. म्हणजे आपण हा शब्द ऐकलेला आहे की काय, जीवो जीवस्य जीवनम. जीवो जीवस्य जीवनम म्हणजे प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर काय आहे, अवलंबून आहे. आणि मग ह्या सर्वांची एकावर एक अवलंबून असण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो, ही अन्नसाखळी आहे. यासाठी आपल्याला एक उदाहरण पाहता येऊ शकतं. खास करून ज्या दक्षिण भारतामध्ये किंवा आपल्या कोकणसारख्या भागामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे तांदळाची शेती मोठ्या प्रमाणात होते. आणि मग लावणीच्या वेळेस म्हणजे पेरणीच्या वेळेस भात लावताना आणि मग ते पाण्यामध्ये दलदलीच्या प्रदेशात अशा ठिकाणी ह्या भाताची लावणी केली जाते. आता जिथं भात शेती असेल तिथे नाकतोड्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. जी कीटक आहेत, नाकतोड्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. म्हणजे त्या भात शेतीला तिथल्या त्या तांदळाच्या जे तांदूळ खाण्यासाठी किंवा तिथल्या त्या पिकावर मोठ्या प्रमाणात नाकतोडे येतात. आणि नाकतोड्याला खाणारी बेडकं त्या चिखलात किंवा त्या दलदलीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. बेडूक हे सापाचं आवडतं अन्न आहे म्हणून तिथं सापही आढळतो. म्हणजे जिथं दलदलीच्या भागामध्ये भात शेती आहे त्याच्यावर अवलंबून असणारे नाकतोडे आहेत, नाकतोडे खाणारे बेडूक आहेत, बेडूक खाणारा साप आहे. अशा प्रकारे तयार झालेलं अन्न खाणारी एक मोठी काय आहे, साखळी आहे. आणि मग आपण असं म्हणतो ही भात शेती असेल याच्यावर नाकतोडा अवलंबून आहे. नाकतोडा हा बेडकाचं भक्ष्य आहे आणि बेडूक हा सापाचं भक्ष्य आहे. ह्या सगळ्यांच्या मृत्यूनंतर हे सगळ्यांना विघटक काय करतात, त्याचे विघटन करतात. आणि अशा प्रकारे तयार केलेलं अन्न हे एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे काय होतं, हे हस्तांतरित होतं. आणि मग जर समजा
नाकतोडे नसतील तर काय होईल, किंवा बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल, सापांची संख्या कमी झाली तर काय होईल. आणि मग एखादा घटक त्याची भूमिका महत्त्वाची याच्यासाठी आहे की याच्यातलं जर संतुलन बिघडलं तर मात्र पर्यावरणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि ह्या तयार होणाऱ्या समस्या कशा प्रकारच्या असतात आणि मग प्रदूषण कसं होतं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मग पर्यावरण ही एक व्यापक संज्ञा आहे. याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश आहे. पर्यावरणामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर पर्यावरणात काही भौतिक घटक आहेत, काही जैविक घटक आहेत, तर काही रासायनिक घटक आहेत. भौतिक घटक, जैविक घटक आणि रासायनिक घटक अशा 3 घटकांमध्ये आपल्याला पर्यावरणातील घटकांचं वर्गीकरण करता येऊ शकतो. या पर्यावरणामध्ये सभोवतालचे सजीव आहेत, निर्जीव आहेत आणि हे सगळे नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ते सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. या पर्यावरणाचे खास करून 2 प्रकार पडतात. एक आहे नैसर्गिक पर्यावरण, नॅचरल पर्यावरण, नैसर्गिक पर्यावरण, आणि दुसरं आहे कृत्रिम आर्टिफिशियल किंवा मानवनिर्मित पर्यावरण. या प्रकारे पर्यावरणाचे 2 प्रकार पडतात. या पर्यावरणामध्ये वातावरण आहे, जल आहे, भूमी आहे आणि सजीव इत्यादी सगळ्यांचा समावेश होतो. आणि यामध्ये हे जैविक आणि अजैविक घटक आहेत. या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये परस्पर संबंध आहेत. आता काय परस्पर संबंध आहेत येत्या 9वीमध्ये आपण याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. आणि मग मानवनिर्मित पर्यावरण असेल किंवा नैसर्गिक पर्यावरण असेल यांच्यातही एकमेकावर प्रभाव पडत असतो. मानवनिर्मित पर्यावरणामध्ये काय येतं, प्रदूषण येतं. आपल्याला ठाऊक आहे की वाढलेली लोकसंख्या, वाढलेलं शहरीकरण, वाढलेलं औद्योगिकरण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ह्या पर्यावरणावर होत असतो. म्हणून मानवनिर्मित पर्यावरण असेल किंवा कृत्रिम नैसर्गिक पर्यावरण असेल या दोन्हीमध्ये जे काय आहे एकमेकावर दोन्हीचा प्रभाव पडत असतो. आता याच्यामध्ये जैविक घटक आहेत आणि अजैविक घटक आहेत. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक आहेत आणि या जैविक आणि अजैविक घटकाच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करणारी म्हणजे इंटर रिलेशन म्हणजे आंतरसंबंधाचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्या शाखेला आपण परिस्थितिकी असं म्हणतो. परिस्थितिकी असं म्हणतो आपण त्यांना. आणि या परिस्थितिकीचं जे एकक आहे सर्वात छोटं ते म्हणजे परिसंस्था. त्याला आपण परिसंस्था असं म्हणतो. या परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक घटक मोठ्या प्रमाणात असतात. आपण मागच्या याच्यात बघितलं की एखादं छोटं तळ असेल ते स्वतःमध्ये परिसंस्था आहे. एखादं झाड असेल ते स्वतःमध्ये परिसंस्था. मोठं झाड वडाचं असेल तर त्या ठिकाणी जैविक अजैविक घटक असतात. त्यामुळे ती स्वतःमध्ये एक परिसंस्था आहे. आणि पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. अशा प्रकारे या परिसंस्थेमध्ये जे जैविक घटक आहेत आणि अजैविक घटक आहेत त्यांच्यामध्ये सतत क्रिया चालू असते. आता आपल्याला हे ठाऊक आहे की पर्यावरणामध्ये जे चक्र आहेत गेल्या वर्षी आपण अभ्यास केलेला आहे. ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र आणि मग जैव भूरसायन चक्र आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. खनिजांचं चक्र आहे. ह्या सगळ्यांच्या चक्रामधून आपल्याला असं लक्षात येतं की यांच्यामध्ये ही आंतरक्रिया सतत चालू असते आणि अन्न साखळ्यामध्ये याचं ऊर्जेचं रूपांतर करून ते हस्तांतरण करण्याचं कार्य सतत चालू असतं. आता हे जे पर्यावरण आहे हे पर्यावरण असं टिकून ठेवणं आणि त्यामध्ये संवर्धन करणं ही मानवाची जबाबदारी अधिक आहे. कारण मानवाचा सगळ्यात अधिक त्या पर्यावरणाचा सगळ्यात अधिक उपभोग जर कुठल्या प्रजातीने घेतला असेल तर तो मानव. आणि म्हणून पर्यावरणाच्या या ऱ्हासाला कारणीभूत ठरणारा माणूस आणि त्याचीच ही जिम्मेदारी ठरते की आपण या पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठीचे उपाय मानवानेच केले पाहिजेत. म्हणून ती आपल्यावर अधिक जबाबदारी घेऊन पडते. मग या पर्यावरणावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत? काही नैसर्गिक घटक पर्यावरणावर परिणाम करतात तर काही मानवनिर्मित घटक पर्यावरणावर परिणाम करतात. म्हणजे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. पर्यावरणावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते? तर पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये आपणाला
खास करून दोन त्याचं वर्गीकरण करता येऊ शकतं. एक आहे मानवनिर्मित घटक असतील किंवा निसर्गाद्वारे सुद्धा या पर्यावरणावर परिणाम होत असतो. निसर्गनिर्मित. दोन प्रकारे हे दोन घटक पर्यावरणावर परिणाम करत असतात. मग निसर्गाद्वारे कसं होऊ शकतं? आपल्याला ठाऊक आहे की वणवा पेटला, त्याला कोण कारणीभूत आहे? तर त्याला नैसर्गिक घटना आहे, ती नैसर्गिक आपत्ती आहे, पण त्यामुळे तिथल्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. दुष्काळ पडला, त्याला कोण कारणीभूत आहे? पाऊस कारणीभूत आहे, त्याला ही नैसर्गिक घटना आहे. म्हणून असे नैसर्गिक घटक किंवा आपण मानवनिर्मित घटकामध्ये प्रदूषण जे घडतं, त्या वाहनातून बाहेर पडणारा धूर आणि हवेचं होणारं प्रदूषण, रासायनिक खताचा वापर करून होणारं जमिनीचं प्रदूषण, ह्या सगळ्यामुळं मानवाचं सुद्धा पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये मानवनिर्मित घटकात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. आता यामुळं काय झालं? हे पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकामुळं पर्यावरणाचं संतुलन बिघडून गेलं आणि यामुळं काही पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. मग कोणत्या समस्या आहेत? तर त्या प्रदूषणाच्या समस्या आहेत. मग कोणकोणतं प्रदूषण आहे? हे प्रदूषण आहे हवेचं प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, भूप्रदूषण आहे, किरणोत्सारी प्रदूषण आहे. आणि यामुळं काय होतं? यामुळं पर्यावरणाचं संतुलन बिघडून जातं. यामुळं परत काय होतं? सजीवांच्या जीवनक्रियावर त्यांचा परिणाम होतो. हवेचं प्रदूषण माहिती आहे, त्यामुळे श्वसन संस्थेचे विकार आपल्याला होतात. याच्यामध्ये काय होतं? हवेच्या प्रदूषणामध्ये घटक आहेत, हायड्रोकार्बन्स आहे, सल्फर आहे, नायट्रोजनचे ऑक्साईड्स आहेत, हायड्रोजन सल्फाईड आहे. ह्या सगळ्यामुळं काय होतं? यांचं अस्तित्व हवेमध्ये नको त्या प्रमाणात वाढलं त्यांचं की आपणाला त्यांचा त्रास होतो आणि मग त्यामुळं आपण काय होतं? त्या प्रदूषणाचे आपण शिकार बनत असतो. जलप्रदूषणामध्ये आपल्याला ठाऊक आहे की पाण्यामध्ये जर शेवाळ वाढलेलं असेल तर काय होईल? किंवा आपण पाण्यामध्ये सांडपाणी जे टाकतो, शहरातलं सगळं सांडपाणी आपण नदीला सोडतो किंवा कारखान्याचं सांडपाणी आपण नदीला सोडतो. यामुळं पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. अशा प्रकारे जमिनीचं प्रदूषण सुद्धा रासायनिक खताचा वापर, पेस्टिसाइड्सचा वापर, याच्यामुळे जमिनीचं प्रदूषण होतं. याच्यामुळे हवा प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल किंवा भूप्रदूषण असेल किंवा जमिनीचं प्रदूषण असेल, यामुळं पर्यावरणाच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. आणि ह्या समस्येचा उपाय काय आहे? तर जमिनीची धूप होते, वनस्पतीची जमिनीची जी पिकवण्याची क्षमता आहे, जमिनीचा पोत बिघडतो. अशा प्रकारे भूप्रदूषणाच्या समस्या निर्माण जशा होतात तसं जलीय प्राण्यांच्या, जलचर प्राण्यांच्या, जलीय वनस्पतींच्या सुद्धा जीवनचक्रावर जलप्रदूषणाचा परिणाम होतो आणि मग भूप्रदूषणाचा सुद्धा परिणाम, तशाच हवेच्या प्रदूषणाचा सुद्धा परिणाम तशाच प्रकारे होतो. म्हणून आपणाला या प्रदूषणापासून पर्यावरणाचं संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला हे ठाऊक आहे की हे जे प्रदूषण आहे, हे प्रदूषण थांबवण्यासाठी आपणच उपाय केले पाहिजेत. आणि मग आणखी एक प्रकारचं प्रदूषण आहे, हे प्रदूषण मानवनिर्मित प्रदूषण आहे. ते प्रदूषण म्हणजे किरणोत्सारी प्रदूषण. काय आहे किरणोत्सारी प्रदूषण? बघूया आपण. तुम्हाला ठाऊक आहे की विज्ञानाच्या प्रगतीने आत्ता आपण अणुबॉम्ब तयार करू शकलेलो आहोत आणि मग हे किरणोत्सारी प्रदूषण जे आहे, हे किरणोत्सारी प्रदूषण अणुभट्ट्यामधून, ह्या अणुऊर्जेचा उपयोग करून आपण विद्युत ऊर्जा तयार करतो. आणि मग हे अणुऊर्जेमध्ये वापरले जाणारे जे युरेनियम असतील किंवा थोरियम असतील, यासारखी जी रेडिओ ॲक्टिव्ह मूलद्रव्ये आहेत, ती किरणं बाहेर टाकतात. आणि अशा अणुभट्ट्याच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळं हजारो लोकांना जीव गमवावा लागलेला आहे आणि त्याच्यानंतर हजारो लोकांच्या जीवनावर त्याचा दुष्परिणाम झालेला आहे, त्यांना ते भोगावं लागलेलं आहे. चेर्नोबिलसारखी घटना असेल, अशा घटनेमध्ये काय झालेलं आहे? किरणोत्सारी प्रदूषणामुळं हे किरणोत्सारी प्रदूषण हे काय होते? जनुकावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि येणाऱ्या पिढ्यावर सुद्धा हे दोष त्याचे दिसू लागतात. म्हणून अशा प्रकारचं प्रदूषण जे आहे, हे प्रदूषण किरणोत्सारी प्रदूषण हे अधिक घातक मानलं जातं. मग पर्यावरण संवर्धनाची गरज आहे का? तर नक्की गरज आहे. मग हे सहज सगळेजण आपण पर्यावरण म्हणजे झाडं लावली पाहिजेत, वनस्पतीचं आपण संवर्धन केलं पाहिजे, हे सांगून लोक ऐकत नाहीत. म्हणून शासनाला काही वेळेला कायदे करावे लागतात आणि या कायद्याच्या माध्यमातून त्यांना पर्यावरण संवर्धनाची जिम्मेदारी हे करावी लागते. त्यासाठी मग जनजागृती करावी लागते.
खास करून विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते, ते थांबवणं यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागते. यासाठी मग या लोकांना पर्यावरणाचं जे संवर्धन आहे ही आपली सामाजिक जिम्मेदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे, याचं भान लोकांना सांगणं आवश्यक असतं. म्हणून पर्यावरण आणि मानव यांच्यामध्ये असणारा संबंध याबद्दलची जाणीव-जागृती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. कारण पृथ्वीवर मानवाचं पाऊल पहिल्यांदा पडलं, त्याच्यानंतर बऱ्याच पृथ्वी ज्यावेळेस तयार झाली त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर पृथ्वीवर मानवाचं पाऊल पडलं. आणि मग पृथ्वीवर वावरत असताना बुद्धिमत्तेचा वापर, आपल्या कौशल्याचा वापर, स्मरणशक्तीचा वापर इत्यादी गुणाच्या आधारावर काय केलं, माणसाने आपले एक महत्त्वपूर्ण स्थान या पृथ्वीवर तयार केलं. परंतु हे सगळं करत असताना निसर्गाच्या बाबतीमध्ये माणसाने काय केली, माणसानं निष्काळजी केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाचा उपभोग करून घेतला स्वतःसाठी. हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम झालं नाही. म्हणून आता माणसाची जबाबदारी आहे, मानवाची जबाबदारी आहे. जागतिक पातळीवर याचं भान सगळ्यांना आलं आणि म्हणून मग भारताने काय केलं, कायद्यांची निर्मिती केली. अशाच एक प्रकारचा कायदा आहे, त्याचे नाव आहे वन्यजीव संरक्षण कायदा. बघा, वन्यजीव म्हणजे काय तुम्हाला सांगता येऊ शकतं. वन्यजीव संरक्षण कायदा जंगलात राहणारे जे प्राणी आहेत त्यांचंही संरक्षण झालं पाहिजे. आपल्याला ठाऊक आहे की या प्राण्यांच्या कातडीपासून वेगवेगळी प्रसाधनं बनवली जातात, वेगवेगळी साहित्य बनवली जातात. काही प्राण्यांच्या कातडीचा उपयोग करून पायातली वाहनं, चप्पल बुटा बनवली जातात, स्त्रियांचे पर्सेस बनवले जातात किंवा आणखीन बरीच काही या म्हणजे हत्तीच्या दाताचा, हस्तिदंताचा उपयोग करून मणी बनवले जातात आणि इतर काही उपयोग केले जातात. म्हणजे त्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्या वन्यजीवाचं संरक्षण करण्याची सुद्धा जिम्मेदारी आपली आहे, मानवाची आहे. याचं भान ठेवून वन्यजीव संरक्षण कायदा हा कायदा 1972 साली पास करण्यात आला. लक्षात असू द्या, हा कायदा कधी पास झाला, 1972 साली. 1972 साली पास झालेल्या या कायद्यामध्ये 49 कलम 49 अ यानुसार 49 अ नुसार दुर्मिळ प्राण्यांच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली. म्हणजे हे दुर्मिळ प्राणी जे आहेत या प्राण्यांची खरेदी आणि विक्री याच्यावर बंदी घालण्यात आली. म्हणून 49 अ नुसार 49 अ नुसार त्यांच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली. तर 49 ब नुसार त्यांच्या कातडीपासून अथवा इतर अवयवापासून जे काही साहित्य बनवलं जायचं त्याच्यावर सुद्धा बंदी 49 ब नुसार घालण्यात आली. म्हणजे एक तर त्याचं संरक्षण आणि त्याच्यापासून त्यांच्या अवयवांचं संरक्षण हेही 49 ब नुसार 49 ब नुसार करण्यात आलं. आणि 49 क नुसार ज्या लोकांकडे अशा काही वस्तूंचा साठा आहे ज्याच्यापासून त्या हत्तीच्या दातापासून बनवलेले काही साहित्य असेल किंवा हरणाच्या कातडीपासून काही बनवलेले असेल किंवा आणखीन काही असेल, तर अशा वस्तूंचा ज्यांच्याकडे साठा असेल तर तो साठा त्यांनी सरकारला जाहीर करावा. अशा प्रकारे 49 क नुसार तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या प्रकारे वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं काम या 1972 साली झालेल्या वन्यजीवन संरक्षण कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. आता ध्वनी प्रदूषण आपण पाहिलेलं आहे की ध्वनी प्रदूषणामुळं सुद्धा किंवा प्रदूषणाच्या ह्या सगळ्या इतर प्रदूषणाच्या प्रकारामुळे सुद्धा मानवी जीवनावर त्याचा, त्याचप्रमाणे सजीवावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम आढळतो. मग ध्वनी प्रदूषणासाठी ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण करण्याचा कायदा 2000 साली पास करण्यात आला. 2000 साली ध्वनी प्रदूषण रोखण्यासंबंधीचा कायदा पास करण्यात आला. तर दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापसाचे बोळे असतील किंवा आणखीन सलाईन असेल किंवा बऱ्याच वेळेला अवयवाचे तुकडे असतात किंवा रक्तात भिजलेले कापसाचे बोळे असतात किंवा आणखीन बऱ्याच वेळेला ज्या जैववैद्यकीय कचरा ज्याला म्हणतो आपण, ह्या जैववैद्यकीय कचरा वापरलेले सलाईन्स असतील, ह्या जैववैद्यकीय कचरा जो आहे या कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी बायोमेडिकल वेस्ट हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. ह्या बायोमेडिकल वेस्टसाठी
प्रत्येक दवाखान्याला एक कंपल्सरी म्हणून त्यांना काय केलेलं आहे, ह्या जैववैद्यकीय कचराचा कायदा जो आहे तो कायदा नियम 1998ला त्यांनी हा कायदा केला, बायोमेडिकल वेस्ट, जैववैद्यकीय कचऱ्याचा. यानुसार त्यांना एक नियमावली घालून देण्यात आली. त्यानुसार त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीनं झालं पाहिजे याकडे शासनाने या 1998च्या कायद्याअंतर्गत त्यांना सक्ती केलेली आहे. मग आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये 1995च्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा उपयोग वाढवलेला आहे. म्हणजे मग त्याच्यात संगणक आले, त्याच्यामध्ये सगळे मोबाईल्स आले, किंवा मग संगणकाचे लागणारे हार्डवेअर्स आले, मोबाईलचे लागणारे हार्डवेअर आले, किंवा सिम कार्ड आले, किंवा अशा प्रकारच्या ह्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. आणि मग हा जो कचरा आहे हा कचरा ई कचरा म्हणून संबोधला जाऊ लागला. आणि या ई कचऱ्याचं हाताळणीचं आणि व्यवस्थापनाचा कायदा 2011 साली ई कचरा व्यवस्थापन, ई कचरा व्यवस्थापन 2011, अशा प्रकारे विविध कायद्यांच्या द्वारे पर्यावरणाचं संरक्षण, पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं काम शासनाच्या मार्फत वारंवार केलं जातं. परंतु केवळ शासन पर्यावरणाचं संवर्धन करू शकत नाही, केवळ कायद्यानं हे संरक्षण होऊ शकतं का? तर नाही. म्हणून प्रत्येक नागरिकानं स्वतःची जबाबदारी समजून घेऊन, माणूस हा त्या निसर्गाचा एक घटक आहे आणि हे पर्यावरण जतन करणं ही आपली जबाबदारी आहे, याचं भान ठेवून आपणाला स्वतःला काही कार्य करावं लागेल. याचाच एक उत्तम उदाहरण जर कुठलं असेल तर आसाममध्ये जादव मोलाई पयांग नावाचा भटक्या जातीतील हा माणूस 1963 साली ज्याचा जन्म झाला, याने जणू चमत्कार केला. अनेक माणसं मिळून एक जंगल नष्ट करतात, परंतु एकाच माणसाने जंगलाची निर्मिती करता येणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतंय? परंतु हे शक्य करून दाखवलेलं आहे. कोणी? या जाधव मोलाई पयांग नावाच्या माणसाने. ते कसं केलेलं आहे? तो एक जंगल कामगार आहे. वनीकरण खात्यामध्ये असे जंगल कामगार असतात जे रोपं लावण्याचं काम करतात, रोपांची निगराणी करण्याचं काम करतात. असा तो एक जंगल कामगार आहे. इतर कामगारासारखाच तो हे कामगार आहे. आणि एकदा ब्रह्मपुत्रा नदीला मोठा पूर आला आणि या महापुरामध्ये अनेक साप मृत्युमुखी पडले. पयांगच्या लक्षात आलं की हे थांबलं पाहिजे आणि म्हणून 20 रोपटी बांबूची लावण्यात आली. आणि हे लक्षात घेऊन सामाजिक वनीकरणानं त्याच्यानंतर 200 हेक्टरवर लागवड करायचं ठरवलं. पुढं हा प्रकल्प थांबला, परंतु पयांग नाही थांबला. पयांगने आपलं काम चालूच ठेवलं आणि त्यांनी एकट्याने 1360 एकर जमिनीवर जंगलाची लागवड केली, मोठ्या प्रमाणे झाडांची लागवड केली. आणि हे मोलाईचं जंगल म्हणून आज सगळीकडे प्रसिद्ध आहे. मग एक माणूस काय करू शकतो? तर एक माणूस स्वतः जंगल निर्माण करू शकतो. याचं हे उत्तम उदाहरण आहे. यासाठी त्याला पद्मश्री किताबाने सन्मानित शासनानं केलेलं आहे. अशा प्रकारे पर्यावरणाचं संवर्धन करण्याची जबाबदारी सुद्धा प्रत्येक व्यक्तीची आहे, प्रत्येक माणसाची आहे, हे आपण भान ठेवलं पाहिजे. आता आपल्याला ठाऊक आहे काय, या पर्यावरण हे जे पर्यावरण आहे हे का आपण सांभाळलं पाहिजे? कारण या पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे सजीव आहेत. केवळ मानवच आहे का? नाही. एकाच जातीतले सुद्धा अनेक प्रकारचे सजीव आहेत, अनेक प्रकारचे सजीव आहेत. प्रत्येक सजीवामध्ये परत विविधता आहे. आणि ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, ही जी विविधता आहे, ही जपली पाहिजे. ही विविधता खास करून 3 प्रकारची विविधता आहे. एक आहे अनुवंशिक विविधता आहे, दुसरी आहे प्रजातीची विविधता आणि तिसरी आहे परिसंस्थेमुळे तयार झालेली विविधता. अशा 3 प्रकारच्या विविधता आहेत आणि यामुळे आपणाला सभोवताली अनेक प्रकारच्या सजीवांचं अस्तित्व जाणवतं. आपण कधीकधी मोठ्या माणसांच्या बोलण्यामध्ये, चर्चेमध्ये आपण असं ऐकतो घरामध्ये की आमच्या काळामध्ये असे प्राणी होते, आमच्या काळामध्ये असे वनस्पती होते आणि आता ते दिसेनासे होत आहेत. आपण डायनासोर नावाचा प्राणी केवळ टीव्हीवर बघतो किंवा ऐकतो, चित्र पाहतो, परंतु ते आज अस्तित्वात नाहीत. असे अनेक प्राणी अस्त पावले आहेत, त्यांचं अस्तित्व नष्ट झालं आहे. मग ही जी जैवविविधता आहे ती राखण्याचं काम आपण केलं पाहिजे.
आणि मग अशा प्रकारच्या प्राण्यांचं संरक्षण करणं, यासाठी शासकीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये काम चालतं. आणि मग असे प्राणी कुठे आहेत, त्यांचं अस्तित्व कसं आहे आणि त्या अस्तित्वाच्या संदर्भाने काही कायदेसुद्धा करण्यात आलेले आहेत. आणि मग या पर्यावरणाची जैवविविधता जपण्यासाठी ही जंगलं अगोदर राहिली. म्हणजे जैवविविधता कधी टिकेल तर जंगलं टिकतील तर. आणि जंगलं टिकण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला काय होतं, मागच्या काळामध्ये अगोदर देवाच्या नावानं जंगलं राखली जायची. मग त्याला आपण जसं आंब्याची अमराई असते तसं ज्या देवाचं नाव असेल त्या देवाच्या नावानं देवराई, अरे म्हणजे जंगल. आणि मग लोकांच्या श्रद्धेपोटी त्या जंगलातील लाकडं किंवा झाडं तोडली जात नसत आणि त्यामुळं ती जंगलाचं रक्षण एक सामाजिक भावना म्हणून, श्रद्धेचं स्थान म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये असे देवराईची लागवड केली जायची. आणि त्यामुळं पर्यावरण जैवविविधतेचं संरक्षण व्हायचं आणि त्याच्याबरोबरच काय व्हायचं, आतल्या प्राण्यांचं, सजीवांचं, सगळ्यांचं संरक्षण व्हायचं आणि जैवविविधता राखली जायची. अशा प्रकारे मुलांनो, पर्यावरणाचं संवर्धन होत असताना हे काय आवश्यक आहे, कारण हे हरित ऊर्जेचे स्रोत आहे. ते हरित ऊर्जेचे स्रोत आपल्याला पुढं आपल्याला ते उपयोगात येणार आहेत. आपण काय केलं पाहिजे, केवळ वनस्पतीची लागवड करून, झाडांची लागवड करून, जंगलाची लागवड करून चालणार नाही. तर आपण जे इंधन वापरतो त्या इंधनाचा वापर कमी केला पाहिजे. म्हणजे जैव इंधनं जे आहेत, ही जी इंधनं आहेत ते फ्युएल्स आहेत, हे जीवाश्म इंधन आहे. हे जीवाश्म इंधन संपणारे साठे आहेत. दगडी कोळसा संपणार आहे, पेट्रोल, डिझेल, रॉकेल एके दिवशी संपणार आहे आणि मग संपल्यानंतर ऊर्जेची मोठी समस्या निर्माण होणार आहे. ही समस्या उद्या निर्माण होणार आहे. त्यासाठी आज आपणाला काटकसरीने तिथं उपयोग करावा लागणार आहे. अन्यथा आपणाला ऊर्जेसाठी परावलंबी राहण्याची किंवा ऊर्जेची समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावणार आहे. मग काय करता येऊ शकतं, जीवाश्म इंधनाचा कमीत कमी वापर केला पाहिजे. शक्य असेल तिथं चालत गेलं पाहिजे. पाण्याचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे. आपण कचरा मोठ्या प्रमाणात होऊ दिला नाही पाहिजे. कचऱ्याचं सुद्धा आपण व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे. आणि अशा सगळ्या बाबीमधून आपणाला मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं संवर्धन करता येऊ शकतं. मग उद्यानं जी आहेत, काही राखीव उद्यानं वेगवेगळ्या प्राण्यांसाठी आपण ठेवली पाहिजेत. ही जैवविविधता आपण राखली पाहिजे. दुर्मिळ जातीच्या सजीवांचं संरक्षण केलं पाहिजे. राष्ट्रीय उद्यानाने अभयारण्याची वाढ केली पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपणाला प्राणी आणि वनस्पतीचं मोठ्या प्रमाणात संवर्धन करण्याची जबाबदारीसुद्धा माणसाची आहे. हे करत असताना आपल्याला काही वेळेला स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी लागते. तुम्हाला ठाऊक आहे की बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची मुंबई जी आहे ती अशा प्रकारचं काम करते. त्याच्यानंतर IUCN नावाची संस्था आहे. अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये काही संस्था काम करतात. आपण त्यांची माहिती आपण जाणून घेतली पाहिजे, त्यांचं काम आपण जाणून घेतलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे आपल्याला आपल्या भागामध्ये तसं काही करता येते का यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वात मोठी जी संस्था आहे ग्रीन पीस, ही जगातली मोठी जी संस्था आहे ती अशा प्रकारचं काम करू शकते. काय केलं पाहिजे, पर्यावरणामध्ये तुमच्याकडनं म्हणजे आपल्याकडनं काय अपेक्षा आहे. पहिली अपेक्षा आहे ते पर्यावरण टिकवता आलं पाहिजे. पर्यावरणाचे उपलब्ध जी साधन संपत्ती आहे ती साधन संपत्ती टिकली पाहिजे आणि आपल्याला त्याच्यापासून नियंत्रण केलं पाहिजे. पर्यावरणाची होणारी हानी थांबवली पाहिजे. आणि मग त्याबरोबर पर्यावरणामध्ये आपल्याला काही म्हणजे वनस्पती लागवडसारखी असतील किंवा काही घटकाचं पुनरुज्जीवन करावं लागेल. यामुळं पर्यावरणाचं आपल्याला जी आपली भूमिका आहे ही भूमिका पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पूरक असणारी ती भूमिका होऊ शकते. आणि मग त्यासाठी आपल्याला या आपल्यासोबत इतरांनासुद्धा हे सांगायला लागेल. त्याचं प्रशिक्षण, त्याचं प्रसार, शिक्षण आणि अशा प्रकारे जागृती करावं लागेल, अनुकरण करावं लागेल. आणि मोठ्या प्रमाणामध्ये एखादं संघटन उभा करून प्रत्यक्ष सहभाग लोकांचा घेऊन आपल्याला पर्यावरणासाठी पर्यावरणाचं संवर्धन करणाऱ्या भूमिका आपल्याला घेता येऊ शकतात. आता जैवविविधता जी आहे तुम्हाला आपण बघितलं काही प्राणी आता काय व्हायला लागले, असतात चालले आहे, त्यांचं अस्तित्व संपत चाललेलं आहे. मग आपल्याला ठाऊक आहे की आपण त्या प्राण्यांचं वर्गीकरण करत असतो. कसं, संकटग्रस्त प्रजाती कोणती, संकटात असलेली प्रजाती कोणती, दुर्मिळ प्रजाती कोणती, संवेदनशील प्रजाती कोणती आणि अनिश्चित प्रजाती कोणती. काहींचं अस्तित्व आपल्याला सापडतच नाहीत, ते आहेत का नाहीत हे माहीत नाही. एवढ्या प्रकारे त्यांचं अस्तित्व संकुचित झालेलं आहे. अशा काही प्रजाती आहेत. काही प्रजाती दुर्मिळ झालेल्या आहेत, तर काही प्रजाती कशा झाल्या आहेत, त्या संवेदनशील झालेल्या आहेत. आणि मग काही प्रजाती धोक्यात आल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे
आणि ती प्रजातीबाबत कोणतीही विशिष्ट आपल्याला ठोस माहिती उपलब्ध होत नाही. अशा प्रकारच्या सुद्धा काही प्रजाती आहेत. याच्याबद्दल आपणाला जैवविविधतेच्या दृष्टीने माहिती गोळा करणे, संकलन करणे आणि अशा प्राण्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा एक माणूस म्हणून या निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून आपल्यावर ती नैसर्गिकपणे येऊन पडते. आणि मग अशा प्रकारे मुलांनो या जंगलाचं संरक्षण केलं पाहिजे, देवराईचं संरक्षण केलं पाहिजे, वनराईचं संरक्षण केलं पाहिजे आणि पर्यायाने सजीवांचं संरक्षण, जैविक घटकाचं संरक्षण आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे. पर्यावरणाचं व्यवस्थापन या पाठामध्ये आपणाला अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे. अशाच प्रकारच्या इतर विज्ञानाच्या धड्यांचा अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटर तुमच्यासाठी घेऊन येत आहे. विज्ञानाच्या प्रत्येक धड्यावर अशा प्रकारे लेक्चर होतील. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, विनंती आहे की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला त्या बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा. तुमच्या शंका कॉमेंटमध्ये विचारा, तुमच्या शंकाची उत्तरं दिली जातील. आपण सहकार्य कराल या अपेक्षेने धन्यवाद.